टीव्ही सत्यमेव व्रतम। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील चौबारा सायली वेस्ट परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडत असताना रात्रीच्या वेळेस मिरवणुकीवर समाजकंटकांनी तुफान दगडफेक केली। या दगडफेकीनंतर जळगाव जामोदमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली। विसर्जन मिरवणूक सुरू असताना अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर दगडफेक झाली। यात काही गणेश भक्त जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। या अमानुष दगडफेकीमुळे शांततेत पार पडणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलेला आहे। समाजकंटकांनी केलेल्या या कृतीचा समाजातील सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे। या प्रकरणी तत्काळ कारवाई करून दोषींना कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे। दगडफेकीनंतर जळगाव जामोद इथं अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली असून सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। शेगावमध्ये घटना घडली, अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे। शेगावमध्ये गणेश मंडळावर दगडफेक करण्यात आली आणि काही कारण नसताना जी दगडफेक झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि जी कारवाई प्रशासन करायला पाहिजे ती केलीच पाहिजे। त्याचप्रमाणे मी जळगाववरून शेगावला गेलो आणि त्यानंतर तिथलं व्यवस्थित वातावरण शांत करण्यासाठी मी शेगावमध्ये होतो। पण त्याच दरम्यान जळगावमध्ये वायली विसर्जन प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। ज्या पद्धतीनं ज्या घटना घडत आहेत आणि त्यानंतर घटना घडली एक वेळेस मान्य आहे, परंतु त्यानंतर पोलिसांनी शेगावमध्ये मी स्वतः असल्यामुळे पोलीस तिथं शांततेने त्यांनी कॉपरेट केलं। पण मी शेगावात असल्यामुळे जळगावमध्ये ज्या पद्धतीनं हिंदू समाजावर ज्या पद्धतीनं त्यांनी अत्याचार केलेत त्याचा मी निषेध करतो आणि निषेधार्ह आहे आणि जोपर्यंत यामध्ये व्यवस्थित कारवाई होत नाही तोपर्यंत जळगाव जामोदची मिरवणूक निघणार नाही। कमिटीची मीटिंग आहे, त्या मीटिंगला तुम्ही जासाल का? शांतता कमिटीची कोणती मीटिंग आमदाराशिवाय होऊ शकत? तुम्ही जासाल का? विषयच येत नाही। शांतता कमिटी कोण शांत करणार आहे? काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी या पद्धतीनं पोलीस कारवाई होत असेल तर त्या शांतता कमिटीला शून्य महत्व आहे। तुम्ही जाणार नाही? आम्ही गंभीर आहे साहेबांना। आम्ही जोपर्यंत ज्या कारवाई ज्यांनी केली आणि ज्या पद्धतीने केली कारण नसताना त्यावर जोपर्यंत उपाय किंवा कारवाई होत नाही तोपर्यंत शांतता कमिटीच्या बैठकीला कुठेही जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत विसर्जन होणार नाही। जोपर्यंत याच्यामधलं आउटपुट निघत नाही तोपर्यंत या जळगाव शहरातलं विसर्जन होणार नाही।